Good morning, dear students. Welcome to this online lecture. In today's lecture, we are going to study the next concept, that is pricing of issue of materials. This is a practical concept and a practical problem is asked on this particular concept. There are various methods by which the materials are issued from the stores. In today's lecture, we are going to study the first method, which is first in first out method. Okay, so first start with the what is pricing of issue of materials. We will start with this particular concept. After that, we will study the concept of, that is method of FIFO, that is first in first out method, and after that we will see how the FIFO method is applied, that is how the store's ledger account is prepared under the FIFO method. पहिल्यांदा आपण प्राइसिंग ऑफ इश्यू ऑफ मटेरियल्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर जी FIFO मेथड आहे, FIFO मेथडमध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं हे पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सो फर्स्ट स्टार्ट विथ द प्राइसिंग ऑफ इश्यू ऑफ मटेरियल्स. ओके, वी नो दॅट in every business, after the purchase of goods, the goods purchased are stored in the godown. Okay, and godown is also called as the stores. बिझनेसमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर त्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवल्या जातात. गोडाऊनला स्टोअर्स असं म्हटलं जातं. अँड द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन, ओके, दे आर इशूड टू व्हेरियस डिपार्टमेंट्स, दे आर इशूड टू व्हेरियस जॉब्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट. ओके, बिझनेसमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, वेगवेगळे जे जॉब चालू आहेत, त्याला त्यांच्या गरजेप्रमाणे वस्तू ह्या पाठवल्या जातात, गोडाऊनमधून त्या इश्यू केल्या जातात. ओके, बट द प्रॉब्लेम इज द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन, आपण ज्या गोडाऊनमध्ये वस्तू साठवून ठेवतो, ओके, द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन आर परचेस्ड ऑन डिफरंट डेट्स अँड ॲट अ डिफरंट रेट्स. जसं आपण मार्केटमध्ये गेलो, ओके, ऑन सर्टन डे द रेट ऑफ गुड्स मे बी 20 रुपीज पर युनिट. एखाद्या दिवशी जर आपण मार्केटमध्ये गेलो तर त्या वस्तूचा दर 20 रुपये पर युनिट असेल. मे बी इन द नेक्स्ट वीक द रेट मे बी 21 ऑर द रेट मे बी 19. पुढच्या आठवड्यामध्ये त्या वस्तूचा दर तेवढाच असेल असं नाही, तो मे बी 20चा 21 झाला असेल किंवा 20चा 19 सुद्धा झाला असेल किंवा 18 रुपये सुद्धा झाला असेल. ओके, द प्राइसेस ऑफ द गुड्स, द प्राइसेस ऑफ द मटेरियल्स आर ऑलवेज फ्लक्च्युएटिंग. मार्केटमध्ये वस्तूच्या ज्या किमती असतात त्या नेहमी फ्लक्च्युएटिंग म्हणजे कमी जास्त होत असतात. सो द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन are consist of the goods which are purchased on different dates and at a different rates. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू साठवलेल्या असतात त्या वस्तू ह्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रेट्सला खरेदी केलेल्या असतात. काही वस्तू ह्या 18 रुपये रेटप्रमाणे खरेदी केल्या असतील, काही वस्तूंचा रेट आपण खरेदी करताना 19 असेल, काही वस्तू खरेदी करताना त्या 20 रुपये रेटनं पण खरेदी केलेल्या असतील. ऑल दीज गुड्स आर स्टोअर्ड इन द गोडाऊन ॲट अ वन प्लेस. जरी त्या वस्तू वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रेट्सनं खरेदी केल्या असल्या तरीसुद्धा त्या एकाच ठिकाणी गोडाऊनमध्ये साठवल्या जातात. सो द गुड्स इन द गोडाऊन, गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू असतात, गोडाऊनमध्ये जे काही मटेरियल असतं, इट कन्सिस्ट ऑफ द गुड्स विच आर ऑफ डिफरंट रेट्स. त्या वेगवेगळ्या तारखांना आणि वेगवेगळ्या रेट्सला वेगवेगळ्या दरानं त्या वस्तू खरेदी केलेल्या असतात. सो द प्रॉब्लेम इज at what price these goods should be issued to the different departments, to the different jobs, to the different activities. आपल्या गोडाऊनमध्ये समजा 500 वस्तू आहेत. ओके, त्यापैकी काही वस्तू 18 रुपये रेटच्या आहेत, काही वस्तू खरेदी करताना वस्तूचा रेट समजा 17 रुपये होता, काही वस्तूंचा रेट हा 20 रुपये होता. मग प्रॉब्लेम हा होतो की आपल्या गोडाऊनमध्ये 500 वस्तू आहेत, त्यातल्या समजा 200 वस्तू एखाद्या डिपार्टमेंटला द्यायच्या असतील तर त्या देताना किती रेटनं त्यांना त्या चार्ज केल्या पाहिजेत. 17 रुपयानं त्यांना त्या दिल्या पाहिजेत, 18 रुपयानं का 20 रुपयानं. ओके, त्यांच्याकडून पैसे घेतले जात नाहीत, बिकॉज गुड्स आर परचेस्ड, ऑलरेडी परचेस्ड, दे आर स्टोर्ड इन द गोडाऊन. बट फॉर अकाउंटिंग पर्पज, अकाउंटिंगसाठी आपल्याला त्यांना त्या वस्तू देताना एक ठराविक रेट हा त्यावरती मेन्शन करावा लागतो.
Okay, and the problem for the businessman is at what rate these goods should be issued to that particular department. 17 रुपये रेटनं वस्तू त्यांना द्यायच्या, 18 रुपये रेट त्यांना दाखवायचा का 20 रुपये दाखवायचा अकाउंटिंगसाठी. इट इज अ मेन प्रॉब्लेम फॉर द बिझनेसमन, फॉर द स्टोअर कीपर. जो स्टोअर म्हणजे गोडाऊनचा इन्चार्ज आहे, गोडाऊनचा इन्चार्ज, गोडाऊनला स्टोअर्स असं म्हणतात, त्या स्टोअर कीपरला हा नेहमी प्रॉब्लेम हा येत असतो. अँड फॉर सॉल्विंग धिस प्रॉब्लेम, की कोणत्या रेटनं वस्तू त्या डिपार्टमेंटला दिल्या पाहिजेत, गोडाऊनमधनं वस्तू एखाद्या डिपार्टमेंटला इश्यू करताना देताना कोणत्या रेटनं त्या दिल्या पाहिजेत, हा जो प्रॉब्लेम आहे. फॉर सॉल्विंग दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम देर आर व्हेरियस मेथड्स. आउट ऑफ दिस इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द फर्स्ट मेथड, दॅट इज फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ओके, रीड द वर्ड केअरफुली. फर्स्ट इन, ज्या वस्तू फर्स्ट इन झाल्या, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा आल्या, फर्स्ट इन, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा आल्या, इन झाल्या, त्या फर्स्ट आउट करा. पहिल्यांदा आउट करा म्हणजे पहिल्यांदा इश्यू करा. ओके, बिझनेसमध्ये वी नो दॅट वी परचेस द मटेरियल, वी परचेस द गुड्स ऑन डिफरंट डेट्स. आपण वस्तूचं परचेसिंग वेगवेगळ्या तारखांना करत असतो. ओके, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा इन होतील, फर्स्ट इन होतील, त्या फर्स्ट आउट करा, त्या गोडाऊनमधून पहिल्यांदा इश्यू करा. ओके, दिस इज फर्स्ट इन फर्स्ट आउट, दॅट इज फिफो मेथड. सो रीड इट केअरफुली. अंडर दिस मेथड द गुड्स आर इश्यूड इन द ऑर्डर ऑफ देअर परचेसेस. ज्या सिक्वेन्सनं आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याच सिक्वेन्सनं वस्तू ह्या इश्यू केल्या जातात. म्हणजे ज्या वस्तू अगोदर खरेदी केलेल्या आहेत पहिल्यांदा, फर्स्ट परचेस्ड, ज्या अगोदर खरेदी केलेल्या आहेत त्या अगोदर गोडाऊनमध्ये आलेल्या असणार, त्या वस्तू पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. गोडाऊनमधून पहिल्यांदा त्या एखाद्या डिपार्टमेंटला दिल्या जातात. इश्यू करणे म्हणजे देणे. ओके, द मटेरियल्स फर्स्ट परचेस्ड आर इश्यूड फर्स्ट टिल दे आर एक्झॉस्टेड कम्प्लिटली. जो पहिला लॉट आपण खरेदी केलेला होता, पहिल्यांदा वस्तू खरेदी केल्या, पहिल्यांदा तो लॉट सर्व संपवला जातो. तो लॉट संपल्यानंतर मग सेकंड लॉट त्याच्यानंतरचा, मग त्याच्यानंतरचा, या सिक्वेन्सनं वस्तू ज्या आहेत, मटेरियल जे आहे ते गोडाऊनमधून हे इतर डिपार्टमेंटला इश्यू केलं जातं. सो अंडर द फिफो मेथड, ओके, द गुड्स विच आर परचेस्ड फर्स्ट, ज्या पहिल्यांदा वस्तू खरेदी केलेल्या आहेत, अगोदर खरेदी केलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा इश्यू केल्या जातात अगोदरच्या वस्तू. त्यामुळे शिल्लक कोणत्या राहतात वस्तू, तर ज्या रिसेंटली परचेस केलेल्या आहेत. कारण फिफो मेथडमध्ये काय केलं जातं, ज्या सुरुवातीला खरेदी केलेल्या वस्तू आहेत पहिल्यांदा अगोदर, त्या इश्यू केल्या जातात. त्यामुळे शिल्लक कोणत्या वस्तू राहतात, तर ज्या लेटेस्ट खरेदी केलेल्या आहेत, रिसेंटली खरेदी केलेल्या आहेत, त्या वस्तू ह्या नेहमी शिल्लक राहतात. दस द क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स विल बी फ्रॉम द रिसेंट परचेसेस. ज्या रिसेंटली वस्तू परचेस केलेल्या आहेत, नुकत्याच खरेदी केलेल्या वस्तू आहेत, त्या बिझनेसमध्ये ह्या नेहमी शिल्लक ह्या राहत असतात. नाव द लास्ट टू सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. दॅट वेन द प्राइसेस आर रायझिंग, जेव्हा वस्तूच्या किमती मार्केटमध्ये सतत वाढत असतात, सपोज एखाद्या वीकमध्ये 17 रुपये, परत 18 रुपये, परत पुढच्या आठवड्यामध्ये 19, परत पुढच्या आठवड्यामध्ये 20, जर इफ द प्राइसेस आर रायझिंग, तर ह्या मेथडमध्ये क्लोजिंग स्टॉक हा हायर प्राईसला येईल आणि त्याचा प्रॉफिटवर परिणाम काय होईल जर आपण फिफो मेथड वापरली. बघा, ड्युरिंग द रायझिंग प्राइसेस दिस मेथड शोज द क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स ॲट लेटेस्ट प्राईस. ओके, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, तर ओल्ड स्टॉक, जे वस्तू पहिल्यांदा खरेदी केलेल्या आहेत, पहिल्यांदा जुन्या वस्तू अगोदर खरेदी केलेल्या, त्या इश्यू केल्या जातात. त्यामुळे शिल्लक कोणत्या राहतात वस्तू, ज्या रिसेंटली लेटेस्ट परचेस केलेल्या आहेत त्या वस्तू शिल्लक राहतात. आणि जेव्हा वस्तूची किमती वाढत असतात त्यावेळेला लेटेस्ट प्राईस ही नेहमी जास्त असते. ओके, कारण वस्तूची किमती वाढत 17 रुपये पर युनिट, पुढच्या आठवड्यात 18 रुपये, परत 19, परत 20, म्हणजे वस्तूची किमती ह्या वाढत असतात. आणि या मेथडमध्ये ज्या लेटेस्ट वस्तू आहेत रिसेंटली खरेदी केलेल्या त्या शिल्लक असतात. क्लोजिंग स्टॉक हा त्या वस्तूंचा असतो आणि रिसेंटली परचेस्ड वस्तू ह्या हायर रेटच्या असतात, कारण किमती वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे रिसेंटला खरेदी केलेल्या वस्तूचा रेट हा जास्त असतो. त्यामुळं अंडर धिस मेथड द क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स consist of the goods which are purchased recently at a higher price. ज्या क्लोजिंग स्टॉक कुठल्या वस्तूचा असतो, ज्या लेटेस्ट वस्तू खरेदी केलेल्या असतात त्या शिल्लक असतात आणि त्या वस्तूचा रेट हा हाय असल्यामुळे द क्लोजिंग स्टॉक इज
ओव्हर व्हॅल्यूड क्लोजिंग स्टॉकची किंमत ही जास्त राहते आणि आपण 11 स्टँडर्डपासून पाहिलेलं आहे की क्लोजिंग स्टॉक जर जास्त असेल, क्लोजिंग स्टॉक इज शोन ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आपण क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, आणि जेवढा स्टॉक जास्त असेल तेवढा आपला प्रॉफिटसुद्धा जास्त असो. सो ड्युरिंग द रायझिंग प्राइसेस, जेव्हा किमती वाढत असतात त्यावेळेला फिफो मेथडमुळे आपला प्रॉफिट हा नेहमी जादा दिसतो, कारण क्लोजिंग स्टॉकची किंमत वाढलेली दिसते, त्यामुळे ऑटोमॅटिकली प्रॉफिटसुद्धा जादा दिसतो. सो ड्युरिंग रायझिंग प्राइसेस दिस मेथड शोज अ हायर प्रॉफिट. टेक द सिम्पल एक्झाम्पल. दिस इज द एक्झाम्पल वेन द प्राइसेस आर इन्क्रीजिंग. एक्झाम्पल बघा, आपण टेबल जे केले, पहिला कॉलम डेट आहे. आपण 5 जानेवारीला 500 वस्तू परचेस केल्या, त्यावर रेट होता 5 रुपये पर युनिट. 12 जानेवारीला 12 जानेवारीला वी परचेस्ड 300 युनिट्स ॲट द रेट ₹6 पर युनिट. 6 रुपये प्रमाणे आपण वस्तू खरेदी केल्या. 24 जानेवारीला सपोज वी परचेस 400 युनिट्स ॲट द रेट 7 पर युनिट. 7 रुपये प्रमाणे अशा वस्तू खरेदी केल्या. ह्या these are the dates on which we purchased the goods at a different rates. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे आता वस्तू किती आहेत? पहिल्या 500, दुसऱ्या 300 आणि ह्या 400, म्हणजे आपल्याकडे 1200 वस्तू गोडाऊनमध्ये आहेत. बघा एक्झाम्पल, इफ वी हॅव टू इश्यू 800 युनिट्स. जर आपल्याला या 1200 वस्तूंपैकी 800 युनिट जर इश्यू करायचे असतील, एखाद्या डिपार्टमेंटला द्यायचे असतील, तर आपण पहिल्यांदा इश्यू कुठून करणार? आपली मेथड आहे फिफो. फिफो मेथड काय सांगते? फर्स्ट इन फर्स्ट आउट. ज्या वस्तू पहिल्यांदा आल्या त्या पहिल्यांदा इश्यू करा. मग ह्या 3 पैकी पहिल्यांदा कुठल्या वस्तू खरेदी केल्या होत्या? 5 जानेवारीच्या, बरोबर. त्या किती होत्या? 500. मग त्या 500च्या 500 सगळ्या इश्यू करू आपण, बरोबर. आपल्याला एकूण किती इश्यू करायचे सांगितलं बघा, एक्झाम्पलमध्ये 800 करायचे. त्यापैकी 500 वस्तू इश्यू करून झाल्या, तो लॉट सगळा संपवला. आता 2 लॉट राहिले, एक 12 जानेवारी आणि एक 24 जानेवारीचा. ह्या 2 पैकी आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन. ह्या दोन्हीपैकी पहिल्यांदा कुठल्या वस्तू बिझनेसमध्ये आल्या होत्या? तर 12 जानेवारीच्या. त्या किती होत्या? 300 खरेदी केलेल्या. आपल्याला इश्यू करायचे होते 800. 800 पैकी 5 जानेवारीच्या लॉटमधनं 500 इश्यू केले. राहिलेले 300 ज्या वस्तू आहेत त्या 12 जानेवारीमधून इश्यू केल्या जातील. म्हणजे 5 जानेवारीचा 500चा लॉट पण सगळा संपेल आणि 12 जानेवारीचा 300चा पण लॉट सगळा संपेल. म्हणजे शिल्लक वस्तू कोणत्या राहतील? तर ज्या 24 जानेवारीला खरेदी केल्या आहेत, आणि त्या वस्तूचा रेट किती आहे बघा, तर 7 रुपीज आहे. कंपॅरेटिव्हली ज्या रिसेंटली खरेदी केलेल्या वस्तू आहेत त्याचा रेट हा जास्त आहे. म्हणून तिथं सांगितलं बघा, द गुड्स परचेस्ड ऑन 24 जानेवारी ॲट अ हायर रेट ऑफ ₹7 पर युनिट विल रिमेन इन द स्टॉक. आपल्याकडे शिल्लक वस्तू कोणत्या राहतील? तर ज्या 24 जानेवारीला खरेदी केल्यात त्या शिल्लक राहतील, ज्याचा रेट हा जास्त आहे, आणि त्यामुळं द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक विल बी हाय. त्या वस्तूचा रेट हा 7 रुपये पर युनिट असल्यामुळं, जादा रेट असल्यामुळं आपल्या क्लोजिंग स्टॉकची किंमत पण जादा दिसेल, आणि क्लोजिंग स्टॉक जादा दिसल्यामुळं ॲटोमॅटिकली आपला प्रॉफिटसुद्धा जास्त होईल. सो जेव्हा किमती वाढत असतात ड्युरिंग द रायझिंग प्राइसेस, दिस फिफो मेथड शोज हायर प्रॉफिट. दिस इज फर्स्ट, इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह. नाव द सेकंड, ड्युरिंग द फॉलिंग प्राइसेस, जेव्हा वस्तूची किमती कमी कमी होत असतात, कमी कमी किंमत होत असल्यामुळं, फॉर एक्झाम्पल एखाद्या आठवड्यामध्ये किंमत 20 रुपये, नेक्स्ट वीकमध्ये ती 18 रुपये झाली, पुढच्या वीकमध्ये 16 रुपये झाली. किमती जर कमी कमी होत असतील तर काय होईल? इन फिफो मेथड द ओल्ड स्टॉक इज इश्यूड फर्स्ट. ज्या जुन्या वस्तू आहेत पहिल्यांदा खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. त्यामुळे शिल्लक वस्तू कोणत्या राहतात? तर लेटेस्ट वस्तू शिल्लक राहतात. आणि लेटेस्ट जर मार्केटमध्ये किमती कमी होत असतील, फॉलिंग असेल, किमती कमी होत असतील, तर लेटेस्ट रेट जो आहे तो कमी असतो, आणि कमी रेट असल्यामुळे, रेट पर युनिट कमी असल्यामुळं आवर क्लोजिंग स्टॉक इज शोन ॲट अ लो रेट, लो प्राईस. आपल्या क्लोजिंग स्टॉक कमी रेटनं दिसतो, कमी किमतीला दिसतो, आणि क्लोजिंग स्टॉक कमी दिसल्यामुळं ॲटोमॅटिकली आवर प्रॉफिट ऑल्सो इज लोअर. त्यामुळे आपला प्रॉफिटसुद्धा कमी येतो. फॉर एक्झाम्पल, सी द particular example, see the second table. When the prices are decreasing, for example 3 columns are prepared: date, purchases and rate. On 5th January we purchased 500 units at the rate ₹7 per unit. 12 जानेवारीला 300 युनिट परचेस केले 6 रुपये पर युनिट प्रमाणे. ऑन 24 जानेवारी वी परचेस्ड 400 युनिट्स ॲट द रेट ₹5. ओके, वस्तूच्या ज्या किमती आहेत आपण हेडिंग दिले डिक्रीजिंग प्राइसेस, किमती कमी होतात. 5 जानेवारीला दर 7 रुपये होता, परत तो 6 रुपये झाला, परत तो दर 5 रुपये, म्हणजे किमती कमी कमी होत चाललेल्या आहेत. ओके, आपल्याकडे टोटल वस्तू किती आहेत?
500, 300 आणि 400 म्हणजे 1200 वस्तू आहेत. सी द एक्झाम्पल, इफ वी हॅव टू इश्यू 800 युनिट्स, आपल्याला जर 800 वस्तू इश्यू करायच्या असतील, आपण कोणत्या इश्यू करतो? आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यामुळे ज्या पहिल्या वस्तू आल्या त्या पहिल्यांदा आउट करायच्या. ह्यातल्या पहिल्यांदा कुठल्या आलेल्या आहेत? पहिल्या आल्या 5 जानेवारीच्या, तो 500चा लॉट सगळा इश्यू करा 7 रुपये प्रमाणे. त्यानंतर अजून 300 राहिल्या, त्यानंतरचा पुढचा लॉट कुठला आहे? 12 जानेवारीचा, तो इश्यू करा. मग शिल्लक कुठल्या राहतील वस्तू? तर 24 जानेवारीच्या शिल्लक राहतील, ज्याचा रेट किती आहे? 5 रुपये. ओके, बाकीच्या वस्तूंचा रेट 7 रुपये होता, 6 रुपये होता. ज्या शिल्लक राहिल्या 24 जानेवारीच्या त्याचा रेट फक्त 5 रुपये पर युनिट आहे. त्याचा रेट हा कम्पॅरेटिव्हली कमी आहे. सो रीड द लाईन केअरफुली. द गुड्स परचेस्ड on 24th January at lower rate of ₹5 per unit will remain in the stock. 800 वस्तू इश्यू केल्यानंतर शिल्लक कोणत्या राहिल्या वस्तू? त्याच्या 24 जानेवारीला आपण 5 रुपये रेटनं, कमी रेटनं खरेदी केलेल्या त्या शिल्लक राहतात आणि त्यामुळं द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक विल बी लो. त्यामुळे क्लोजिंग स्टॉकची किंमतसुद्धा, वस्तूचा रेट कमी असल्यामुळं क्लोजिंग स्टॉकची किंमतसुद्धा कमी दिसेल. अँड ॲटोमॅटिकली वेन द क्लोजिंग स्टॉक इज लोअर द प्रॉफिट इज ऑल्सो लोअर. सो ड्युरिंग द फॉलिंग प्राइसेस, जेव्हा प्राइसेस कमी होत असतात त्यावेळेला दिस फिफो मेथड शोज लोअर प्रॉफिट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. सो दिस इज फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. अंडर दिस पर्टिक्युलर मेथड वी हॅव सीन दॅट in this method the goods which are purchased first are issued first. ज्या वस्तू पहिल्यांदा खरेदी केलेल्या असतात त्या पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. सो फॉर क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ दिस मेथड वी विल सी दिस एक्झाम्पल. रीड द एक्झाम्पल केअरफुली अँड नोट डाऊन इट इन युअर नोटबुक. रीड इट केअरफुली. द एक्झाम्पल इज, from the following information prepare stores ledger account under FIFO method for the month of January 2016. What we have to prepare? We have to prepare stores ledger account. आपल्याला स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करायचं आहे. कुठल्या महिन्याचं? फॉर द मंथ ऑफ जानेवारी 2016, जानेवारी 2016चं लेजर अकाउंट तयार करायचं आहे, स्टोअर्स लेजर अकाउंट. आणि ते कोणत्या मेथडनं? तर फिफो मेथडनं. ओके, see the tables. 2 tables are given. In the first table there are 4 columns. First column is date, second is particulars, third is quantity and fourth is rate in rupees. Rate means rate per unit. Rate म्हणजे एका वस्तूचा रेट. ओके, ऑन 1st January, see the table carefully. On 1st January, 1 तारखेला, 1 तारीख म्हणजे ओपनिंग. ओके, पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लिहिले ओपनिंग बॅलन्स, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीचं ओपनिंग बॅलन्स किती आहे? सुरुवातीला आपल्या गोडाऊनमध्ये किती वस्तू आहेत? तर 500 युनिट्स आहेत. एका वस्तूचा रेट किती आहे? 4 रुपये. 500 वस्तू 4 रुपयाप्रमाणे, म्हणजे एक वस्तू 4 रुपयाची आहे आणि अशा आपल्याकडे 500 वस्तू आहेत. जर दोन्हींचा गुणाकार केला, 500 वस्तू गुणिले 4, तर येतं ते 2000. म्हणजे आपल्याकडे 2000 रुपयाचा स्टॉक हा महिन्याच्या सुरुवातीला आहे. हा ओपनिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे 5th जानेवारीला आपण परचेस केल्या. सांगा, वस्तू परचेस केल्या म्हणजे बिझनेसमध्ये वस्तू आल्या. किती वस्तू खरेदी केल्या? 200 वस्तू. एक वस्तू किती रुपयाला? 4 रुपये 25 रुपये, 4.25 प्रमाणे. त्यानंतर ऑन 12th जानेवारी वी परचेस्ड 150 युनिट्स. एक वस्तू किती प्रमाणे? 4 रुपये 10 पैसे प्रमाणे. Next, on 20th January, we purchased another 300 units at the rate ₹4.50 per unit. And last date of purchase is on 25th January, we purchased 400 units at the rate ₹4 per unit. 4 रुपये पर युनिट प्रमाणे वस्तू खरेदी केल्या. दिस फर्स्ट टेबल शोज द परचेसेस मेड बाय द बिझनेस. पहिल्या टेबलमध्ये आपण कोणत्या तारखेला किती वस्तू किती रेटनं खरेदी केल्या हे सर्व माहिती दिलेली आहे. नाव द सेकंड टेबल. In second table there are only 2 columns. First column is date and second column is issue quantity. ओके, आपण कोणत्या तारखेला किती क्वांटिटी इश्यू केली? इश्यू करणे म्हणजे गोडाऊनमधनं एखाद्या डिपार्टमेंटला देणे. इट इज कॉल्ड द इश्यू. इश्यू करणे म्हणजे देणे. ओके, बघा, रीड द टेबल. ऑन 4th जानेवारी, 4 जानेवारीला आपण किती क्वांटिटी इश्यू केली गोडाऊनमधून? 200 क्वांटिटी, 200 युनिट्स आपण एखाद्या डिपार्टमेंटला दिल्या. On 10th January, we issued 400 units. On 15th January, 100 units. On 19th January, 100 units. On 26th January, we issued 200 units. And on 30th January, we issued 250 units. एवढ्या वस्तू आपण आपल्या गोडाऊनमधून, आपल्या स्टोअर्समधून, गोडाऊन म्हणजे स्टोअर्स, एवढ्या वस्तू आपण गोडाऊनमधून ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला ह्या इश्यू केलेल्या आहेत. आता
पहिल्या टेबलमध्ये पर्चेसेस दिले आहेत, दुसऱ्या टेबलमध्ये इश्यू दिलेले आहेत. ओके, त्याच्या डेट्स दिलेल्या आहेत. व्हेनेवर वी हॅव टू प्रिपेअर द स्टोअर्स लेजर अकाउंट. ज्या वेळेला आपल्याला स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करायचं असतं, कोणत्या महिन्यात तयार करायचे, जानेवारी 2016, त्यावेळेला ते डेट वाईज आपल्याला त्यामध्ये एंट्रीज रेकॉर्ड करायचे, डेट वाईज. ओके, म्हणजे क्रोनोलॉजिकल ऑर्डर, जसं आपण जर्नल तयार करतो त्याप्रमाणे डेट वाईज. सो पहिली डेट कोणती येईल बघा, दोन्ही टेबल कम्पेअर करा. दोन्ही टेबलमधले डेट कॉलम फक्त बघा. पहिली डेट येईल 1 जानेवारी, बरोबर. त्यानंतर पुढची डेट कोणती येईल, 1 तारखेनंतर दोन्ही कॉलम बघा, डेट कॉलम्स. पहिली 1 जानेवारी, त्याच्यानंतर कोणती येईल तर 4 जानेवारी, त्यानंतर 5 जानेवारी, त्यानंतर 10th जानेवारी, त्यानंतर 12th, त्यानंतर 15th, त्यानंतर 15 नंतर 19th, आफ्टर दॅट 20th जानेवारी, आफ्टर दॅट 25th, आफ्टर दॅट 26th, अँड लास्ट वन विल बी 30th जानेवारी. ओके, परचेसेसच्या डेट्स दिलेल्या आहेत, इश्यूच्या डेट्स दिलेल्या आहेत. आपल्याला फक्त काय करायचे, डेट वाईज ते एंट्रीज रेकॉर्ड करायचे आहेत. मग त्या परचेस असो किंवा इश्यू असो, डेट वाईज रेकॉर्ड आपल्याला करायचे आहेत. आपल्याला स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करायचं आहे. सो स्टार्ट विथ दिस. This is the format of stores ledger account. Okay, first we have to give the heading stores ledger account, and into bracket we should mention the method. Method is FIFO method. आपल्याला FIFO method प्रमाणे आपण हे तयार करतोय. This is the first example. So see the example carefully. There are 4 columns. First column is titled as date. पहिला कॉलम डेट आहे, त्यामध्ये फक्त डेट मेन्शन करायची. सेकंड कॉलम इज रिसीट्स. दिस इज इम्पॉर्टंट. रिसीट कॉलममध्ये काय रेकॉर्ड करायचं, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वेळेला वस्तू इन होतात, गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, स्टोअर्समध्ये वस्तू आल्या. वस्तू कधी येतात, आपण ज्या वेळेला परचेसेस करतो, वस्तू खरेदी केल्यावरती गोडाऊनमध्ये वस्तू येतात. सो वस्तू आल्यानंतर त्या रिसीट कॉलममध्ये रेकॉर्ड केल्या जातात. आता त्याचे 3 सब कॉलम केले आहेत, एक क्वांटिटी, एक रेट, एक अमाऊंट. मग रिसीट म्हणजे वस्तू आल्या. ओके, गुड्स कम्स इन द गोडाऊन. बिझनेसमध्ये गोडाऊनमध्ये वस्तू आल्या. किती वस्तू आल्या, किती क्वांटिटी आली, ती क्वांटिटी कॉलममध्ये. रेट कॉलममध्ये काय, ज्या वस्तू आपण खरेदी केल्या, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये आल्या, त्याचा रेट किती आहे, एका वस्तूचा दर किती आहे, आणि त्याची अमाऊंट कशी काढायची, क्वांटिटीला रेट न गुणलं की आपल्याला त्याची अमाऊंट मिळणार आहे. दिस इज सेकंड कॉलम, रिसीट कॉलम. थर्ड कॉलम इज इश्यू म्हणजे आपण गोडाऊनमधनं वस्तू एखाद्या डिपार्टमेंटला, एखाद्या जॉबला इश्यू केल्या, दिल्या. गोडाऊनमधनं वस्तू बाहेर गेल्या की ते इश्यू कॉलममध्ये रेकॉर्ड केल्या जातात. इश्यू कॉलममध्ये त्याचे पुन्हा 3 कॉलम आहेत. किती क्वांटिटी इश्यू केली, ती क्वांटिटीमध्ये मेन्शन करा. ते इश्यू करताना त्याचा रेट काय आहे, तो रेट कॉलममध्ये येईल. आणि त्याची अमाऊंट कशी फाइंड आउट करायची, क्वांटिटी इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट. आता पुन्हा एकदा बघा, रिसीट कॉलममध्ये गुड्स बिझनेसमध्ये आले, गोडाऊनमध्ये वस्तू आल्या की रिसीटमध्ये, आणि गोडाऊनमधून वस्तू बाहेर गेल्या की ते इश्यू कॉलममध्ये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डिपार्टमेंटला वस्तू दिल्या की गोडाऊनमधनं वस्तू गेल्या, बाहेर गेल्या, ते इश्यू कॉलममध्ये येईल. गोडाऊनमध्ये चोरी झाली, ओके, गोडाऊनमध्ये चोरी झाली तरीसुद्धा गोडाऊनमधनं वस्तू बाहेर गेल्या, चोरीला गेल्या म्हणजे वस्तू गेल्या, ते देखील इश्यूमध्ये येईल. गोडाऊनमध्ये वस्तूचं शॉर्टेज आहे, गोडाऊनमध्ये काही वस्तू मोजल्या तर लक्षात आलं की तिथं काही वस्तू कमी आहेत, शॉर्टेज आहे. कमी आहेत म्हणजे त्या वस्तू कुणीतरी नेल्या असतील. सो शॉर्टेज इज ऑल्सो रेकॉर्डेड इन द इश्यू कॉलम. अँड लास्ट कॉलम, फोर्थ कॉलम इज बॅलन्स म्हणजे शिल्लक किती आहेत. ओके, शिल्लक वस्तू, मग त्याची क्वांटिटी किती शिल्लक आहे, त्याचा रेट काय, आणि त्याची अमाऊंट काय. सो दीज आर द 4 कॉलम्स. ओके, फर्स्ट इन द डेट कॉलम वी शुड मेन्शन द इयर अँड मंथ. आपल्याला एक्झाम्पलमध्ये 2016 आणि जानेवारी सांगितलं आहे, म्हणून पहिल्यांदा इयर, त्याच्यानंतर मंथ, आणि आता फक्त एकाखाली एक डेट्स लिहायच्या. आपण मगाशी पाहिलं, पहिली डेट काय येणार आहे, 1 जानेवारी. 1 जानेवारीला ओपनिंग बॅलन्स आहे. बॅलन्स रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला बॅलन्स कॉलम आहे, म्हणून बघा इथे 1 तारखेला बॅलन्स रेकॉर्ड केला, तारीख लिहिली 1, आणि बॅलन्स त्यांनी एक्झाम्पलमध्ये जो सांगितलेला आहे 1 तारखेला बॅलन्स किती सांगितलं आहे बघा, 1 तारखेला ओपनिंग बॅलन्स आहे 500 वस्तू 4 रुपये रेट प्रमाणे. त्याच इथं बॅलन्स कॉलममध्ये लिहिलं आहे. बाकी कॉलममध्ये डॅश 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 केलेलं आहे. डायरेक्ट बॅलन्स कॉलममध्ये क्वांटिटी 500, 4 रुपये रेट, आणि त्याची अमाऊंट किती येईल, 500 गुणिले 4 करा, त्याची अमाऊंट येईल 2000 रुपये. ओके, दिस इज फर्स्ट एंट्री. आता त्याच्यानंतर
आपण काय पाहिलं, हा ओपनिंग बॅलन्स आहे, बॅलन्ससाठी बॅलन्स कॉलम आहे म्हणून तो डायरेक्ट बॅलन्स कॉलममध्ये मेन्शन केला. क्वांटिटी 500 सांगितले, रेट 4 रुपये, आपण फक्त 500 गुणिले 4 केलं, अमाऊंट किती आली आपल्याकडं 2000. म्हणजे 1 तारखेला आपल्याकडं ह्या 500 वस्तू शिल्लक आहेत. त्यानंतर बघा एक्झाम्पल, 1 तारखेनंतर पुढची तारीख कोणती येणार आहे, तर 4 तारीख. 4 तारखेला काय केलं, इशू किती करायचे, इशू 200. मग आता पुढची तारीख घेतली, डेट कॉलममध्ये 4, इशू करायचे म्हणून इशू कॉलममध्ये येईल, म्हणून रिसिट कॉलममध्ये डॅश 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 केलं. किती इशू करायचे सांगितलेत आपल्याला बघा, 4 जानेवारीला 200 वस्तू. मग आता 200 वस्तू कोणत्या इशू करायच्या, तर इशू करताना पाठीमागचा स्टॉक बघायचा. स्टॉक किती होता आपला बघा इथे, तर 500 वस्तूंचा होता. अगोदरच्या तारखेचा बॅलन्स कॉलम बघायचा, 500 वस्तू होत्या, त्याचा रेट किती होता 4 रुपये. मग त्यातनं आपल्याला 200 इशू करायचे आहेत, म्हणून इशू कॉलममध्ये बघा क्वांटिटी लिहिली, क्वांटिटी मेन्शन किती केली बघा, क्वांटिटी 200 मेन्शन केली, त्याचा रेट किती आहे 4 रुपये प्रमाणे. 200 गुणिले 4 म्हणजे अमाऊंट किती आली 800 रुपये. बरोबर, आपल्याला 200 इशू करायच्या होत्या. आता बॅलन्स शिल्लक किती राहील बघा, आपल्याकडे जुना स्टॉक किती होता 500 वस्तूचा, 500 पैकी इशू किती केला 200, 500 पैकी 200 केला, मग शिल्लक किती राहील 300 वस्तू, त्या 300 मेन्शन केल्या. रेट त्याचा जो जुना रेट आहे 4 रुपये, तोच रेट 4 रुपये, मग 300 गुणिले 4 अमाऊंट किती आली तर 1200. म्हणजे आपल्याकडे आता किती शिल्लक वस्तू आहेत, तर 1200 वस्तू ह्या शिल्लक आहेत. ओके, त्यामुळे हे सेकंड झालं. त्याच्यानंतर 4 तारखेनंतर नेक्स्ट डेट काय येईल बघा, पुढची तारीख आहे 5 तारीख. 5 तारखेला परचेस केल्या 200 वस्तू 4.25 प्रमाणे. मग आता परचेस केल्या वस्तू, परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, बरोबर, वस्तू आल्या की त्या रेकॉर्ड करायच्या रिसिट कॉलममध्ये. आफ्टर परचेसिंग द गुड्स, आपण गुड्स परचेस केलेल्या आहेत, त्यामुळं आपल्या बिझनेसमध्ये वस्तू आल्या त्यामुळे त्या रेकॉर्ड करायच्या रिसिट कॉलममध्ये. किती तारखेला बघा, तारीख लिहिली 5, किती क्वांटिटी आपल्याकडे आली 200, म्हणून क्वांटिटी मेन्शन केली 200. रेट त्यांनी सांगितले 4.25 प्रमाणे. 200 गुणिले 4.25, स्टॉक किती झाला आपला 850 रुपयाचा स्टॉक खरेदी केला. वस्तू परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणून ते रेकॉर्ड केलं रिसिट कॉलममध्ये. इशूमध्ये डॅश डॅश डॅश. त्यानंतर आता बॅलन्स. मोस्ट इम्पॉर्टंटली हाऊ वी शुड राईट द बॅलन्स. बॅलन्स लिहायचा कसा, आपण ह्या आत्ता 200 वस्तू खरेदी केलेल्या आहेत, बॅलन्स लिहिताना जो पाठीमागच्या तारखेचा बॅलन्स आहे किती 300 वस्तू 4 प्रमाणे 1200चा, पहिल्यांदा तो बॅलन्स लिहायचा ओल्ड. 300 वस्तू 4 रुपये प्रमाणे बघा, 300 वस्तू 4 रुपये प्रमाणे 1200चा हा पहिला जुना लिहिला. आणि त्यानंतर आत्ताच्या ज्या 200 वस्तू खरेदी केलेल्या आहेत तो खाली लिहायच्या 200 वस्तू 4.25 प्रमाणे किती 850 रुपयाचा. त्यामुळं बॅलन्स लिहिताना पहिल्यांदा जुना स्टॉक लिहायचा जो पाठीमागच्या तारखेचा शिल्लक तो, आणि नवीन खरेदी केलेल्या वस्तू त्या खाली लिहायच्या. म्हणजे आता जर आपण एक्झाम्पल क्लिअरली पाहिलं तर आपल्याकडं स्टॉक कोणकोणत्या आहे बघा, तर 300 वस्तू 4 रुपये प्रमाणे 1200च्या आणि दुसऱ्या 200 वस्तू 4.25 प्रमाणे 850च्या. हे 2 स्टॉक आहेत. आता यापैकी पहिला जुना स्टॉक कोणता आहे, आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. पहिला स्टॉक कोणता जुना, जो पहिल्यांदा लिहिलेला आहे सुरुवातीचा तो जुना असतो, म्हणजे 300. त्यामुळे पहिल्यांदा हा 300चा लॉट संपवायचा, त्यानंतर त्याच्या पुढचा स्टॉक. ओके, सो 5 तारीख झाली. पुढची तारीख बघा, 5 नंतर पुढची तारीख किती आहे 10 जानेवारी. 10 जानेवारीला काय करायचे 400 वस्तू इश्यू करायच्या आहेत. मग आता इश्यू करायचे आहेत म्हणजे कोणत्या कॉलममध्ये येईल, इश्यू करण्यासाठी आपल्याकडे इश्यू कॉलम आहे, सो इश्यू कॉलममध्ये रेकॉर्ड होईल. तारीख बघा, तारीख लिहिली 10, इश्यू करायचे म्हणून रिसिटमध्ये डॅश डॅश डॅश, सगळीकडे डॅश 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 केलं. आपल्याला 400 वस्तू इश्यू करायचे आहेत. मग आता इश्यू करताना पाठीमागचा स्टॉक बघायचा, आपल्याकडे हे 2 स्टॉक आहेत, आपल्याला 400 वस्तू इश्यू करायच्या आहेत. पहिला लॉट 300चा आहे म्हणजे हा सगळ्याचा सगळा लॉट संपवला जाईल. किती 300 वस्तू 4 प्रमाणे 1200चा, म्हणतो इथं लिहिला 300 वस्तू 4 प्रमाणे 1200चा. हा पहिला लॉट सगळा संपला. आता 400 वस्तू इश्यू करायच्या होत्या, त्यातल्या 300 वस्तू इश्यू करून झाल्या, राहिल्या 100. त्या कशातला स्टॉक जो आहे पहिला लॉट सगळा संपलेला आहे, त्यानंतरचा दुसरा स्टॉक 200चा होता. ओके, मग ह्या दुसऱ्या स्टॉकमधनं घ्या 200 पैकी 100 वस्तू, रेट किती आहे त्याचा 4.25 म्हणून लिहिलं 100 वस्तू 4.25 प्रमाणे 425 रुपयाला एवढ्या इश्यू केल्या. मग आता प्रश्न येतो शिल्लक किती राहिल्या. पाठीमागचा स्टॉक बघायचा, पहिला लॉट सगळा संपलेला आहे, दुसरा लॉट होता 200चा, त्यापैकी आपण किती इश्यू केल्यात आत्ता 100. 200 पैकी 100 गेल्या, मग राहिले किती बॅलन्स 100 वस्तू 4.25 प्रमाणे 425 रुपयाचा स्टॉक हा शिल्लक राहिला.
ओके, त्यामुळे आत्ता आपल्याकडे फक्त 100 वस्तू शिल्लक राहिलेल्या आहेत, ज्याचा रेट 4.25 आहे आणि ज्याची अमाऊंट किती 425 रुपये. ओके, त्यामुळे एवढा स्टॉक हा शिल्लक राहिला. 10 तारीख झाली. त्यानंतर बघा 10 नंतर पुढची तारीख किती आहे 12 तारखेला आपण परचेस केल्यात 150 वस्तू परचेस केल्या म्हणजे बिझनेसमध्ये गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणजे त्या कुठं रेकॉर्ड कराव्या लागणार आहेत आपल्याला. वस्तू खरेदी केल्या म्हणजे बिझनेसमध्ये वस्तू आल्या, त्यामुळे येईल रिसीट कॉलममध्ये. म्हणून बघा तारीख 12 लिहिली, वस्तू परचेस केल्यात म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणून रिसीट कॉलमला किती सांगितले त्यांनी 150 वस्तू खरेदी केल्या, रेट 4.10 प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्हींचा फक्त गुणाकार केला 615 रुपये. इश्यू कॉलममध्ये डॅश डॅश डॅश. आता बॅलन्स लिहायचा कसा, तर बॅलन्स लिहिताना पाठीमागचा जो बॅलन्स आहे 100 वस्तू 4.25 प्रमाणे तो अगोदर लिहायचा. 100 वस्तू 4.25 प्रमाणे 425चा हा जुना स्टॉक आणि आत्ता जो खरेदी केलेला स्टॉक आहे त्या खाली लिहिला 150 वस्तू 4.10 प्रमाणे किती रुपयाचा 615. म्हणजे आता आपल्याकडं पुन्हा 2 प्रकारचा स्टॉक झाला, पहिल्या 100 वस्तू आणि ह्या 150 वस्तू. आता ह्या दोन्हीपैकी पहिला लॉट 100चा आहे, दुसरा लॉट 150चा आहे. पहिल्यांदा कोणते इश्यू करणार, जो मेथड आपली फिफो आहे, फिफो मेथड म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. ज्या पहिल्यांदा वस्तू आल्या त्या पहिल्यांदा आउट करायच्या, पहिल्यांदा इश्यू करायच्या. ह्यातल्या दोन्हीपैकी पहिल्या कुठल्या वस्तू आहेत, तर 100च्या वस्तू त्या पहिल्यांदा इश्यू कराव्या लागतील. आपली 12 तारीख झाली. सॉरी, नेक्स्ट बघा 12 तारखेनंतर पुढची तारीख कोणती आहे 15 जानेवारी. 15 जानेवारीला इश्यू केले म्हणजे इश्यू कॉलममध्ये येईल. आपल्याकडे हा 2 प्रकारच्या वस्तू आहेत आणि आपल्याला किती 15 तारखेला किती इश्यू करायचे आहेत 100 वस्तू. मग बघा आपल्याला 100 वस्तू इश्यू करायचे आहेत. आपल्याकडे ह्या 2 प्रकारचे लॉट आहेत, त्यातनं 100 इश्यू करताना पहिल्यांदा कुठल्या लॉटमधून इश्यू करायचा, जो फर्स्ट लॉट आहे फर्स्ट इन, जो पहिल्यांदा लॉट आला तो पहिल्यांदा लिहिलेला असतो त्यातून इश्यू करायचा. मग पहिला लॉट कुठला आहे हा 100चा. आपल्याला इश्यू पण 100च वस्तू करायच्या आहेत, त्यामुळे हा पहिला लॉट जो आहे तो सगळा इश्यू केला जाईल. 100 वस्तू आणि रेट किती त्याचा 4.25. 100चा लॉट होता, 100च्या 100 इश्यू केला म्हणजे तो सगळा लॉट संपून जाईल. बघा मग नेक्स्ट तारीख 15 तारीख लिहिली, रिसीटमध्ये डॅश 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 केलं. आपल्याला इश्यू करायचे म्हणून इश्यू कॉलममध्ये क्वांटिटी 100, रेट त्याचा 4.25, अमाऊंट किती आली 425 रुपये. ओके, एवढ्याला इश्यू केला. आता शिल्लक बघा स्टॉक कोणता राहील. आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे हे 2 लॉट जे होते त्यातला पहिला लॉट 100चा होता, तो सगळा इश्यू केला, तो संपला. मग राहिला कोणता 150 वस्तू 4.10 प्रमाणे 615च्या. तो स्लॉट इथं लिहिला आहे बघा इथं बॅलन्समध्ये 150 वस्तू शिल्लक राहिल्या, बॅलन्स क्वांटिटी रेट 4.10 आणि त्याची अमाऊंट किती 615 रुपये. एवढा स्टॉक हा शिल्लक राहिला. ओके, आपली 15 तारीख झालेली आहे. आता पुढची तारीख बघा एक्झाम्पलप्रमाणे 15 नंतर पुढची तारीख काय सांगितलेली आहे. 15 नंतर पुढची तारीख कोणती येईल बघा. 15 नंतर पुढची तारीख 19 येईल. 19 तारखेला पुन्हा 100 वस्तू इश्यू करायच्या आहेत. मग आता बघा आपल्याला 100 वस्तू इश्यू करायच्या आहेत. 100 वस्तू, तारीख लिहिली 19, इश्यू करायचे म्हणून रिसीटमध्ये डॅश डॅश डॅश. इश्यू करण्यासाठी इश्यू कॉलममध्ये येईल. आता इश्यू करण्यापूर्वी आपल्याकडे लॉट कुठला आहे बघा, फक्त एकच लॉट शिल्लक आहे 150चा. बरोबर, 150 वस्तू शिल्लक आहेत, त्याचा रेट किती 4.10. 150च्या लॉट शिल्लक आहे, आपल्याला किती इश्यू करायचे 19 तारखेला 100, म्हणून इश्यूमध्ये क्वांटिटी घेतली 100, रेट त्याचा 4.10. जो स्टॉक शिल्लक आहे त्या एकच लॉट शिल्लक आहे, त्यामुळे त्यातूनच इश्यू करावे लागतील. 100 वस्तू 4.10 प्रमाणे किती रुपयाच्या 410च्या. आता स्टॉक शिल्लक किती राहिला, आपल्याकडं स्टॉक होता 150 वस्तू. 150 वस्तू होत्या, त्यातनं किती इश्यू केल्या आत्ता आपण 100. 150तनं 100 गेल्यामुळे राहिल्या किती फक्त 50. त्यामुळे स्टॉक येईल, बॅलन्स येईल 50 क्वांटिटी. रेट तोच जो पहिला होता तो किती 4.10 होता, तोच रेट घ्यायचा 4.10. 50 वस्तू 4.10 प्रमाणे दोन्हींचा गुणाकार किती आला 205 रुपये. म्हणजे आता आपल्याकडं 50 वस्तू शिल्लक आहेत ज्याचा रेट 4.10 आहे आणि त्याची अमाऊंट किती आहे तर 205 रुपये. हे झालं 19 तारीख. 19 नंतर पुढे एक्झाम्पल बघा. 19 नंतर पुढची तारीख काय 20. 20 तारखेला काय केलं परचेस, पहिला टेबल. 20 जानेवारीला परचेस केल्या 300 वस्तू. 300 वस्तू 4.5 प्रमाणे खरेदी केल्या. आता वस्तू परचेस केल्या म्हणजे वस्तू गोडाऊनमध्ये आल्या म्हणजे ते रिसीट कॉलममध्ये येईल. रिसीट कॉलममध्ये हा आपला रिसीट कॉलम आहे. बरोबर, तारीख लिहिली बघा 20.
300 वस्तू खरेदी केल्या, क्वांटिटी 300, पहिला कॉलम हा क्वांटिटी आहे, रेट कॉलममध्ये रेट लिहिला 4.5, दोन्हींचा गुणाकार अमाऊंट किती आली तर अमाऊंट आली 1350 रुपये. 300 वस्तू क्वांटिटी, रेट 4.5 आणि अमाऊंट 1350. इश्यूमध्ये डॅश 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 केलं. आता स्टॉक लिहिण्याची पद्धत काय बघा. जो जुना स्टॉक आहे या तारखेच्या अगोदरचा किती 50 वस्तू शिल्लक होत्या 4.10 प्रमाणे, तो अगोदर लिहायचा. 50 वस्तू 4.10 प्रमाणे 205चा तो अगोदर लिहिला. आणि आत्ता ज्या खरेदी केलेल्या वस्तू आहेत 20 तारखेला खरेदी केलेल्या रिसेंटली, तो स्टॉक खाली लिहायचा. तो खाली लिहिला बघा 300 वस्तू 4.5 प्रमाणे 1350चा. म्हणजे आता आपल्याकडे पुन्हा दोन प्रकारचे स्टॉक शिल्लक आहेत. एक म्हणजे 50 वस्तू 4.10 प्रमाणाच्या आणि आत्ता रिसेंटली कुठल्या तर 300 वस्तू. ह्या दोन प्रकारचे स्टॉक हे शिल्लक आहेत. 20 तारीख झाली, पुढची तारीख बघा 20 नंतर. 20 नंतर पुढची तारीख कोणती येईल बघा. 20 नंतर पुढची डेट येईल 25 जानेवारी. 25 तारखेला काय केलं पुन्हा परचेस. वस्तू परचेस केल्या किती 400 वस्तू 4 प्रमाण. मग आता बघा वस्तू परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या. वस्तू आल्या की त्या रेकॉर्ड केल्या जातात रिसीट कॉलममध्ये. ओके, हा रिसीट कॉलम आहे. मग तारीख लिहिली बघा 25. किती वस्तू 400 वस्तू क्वांटिटी, रेट 4 रुपये सांगितले म्हणजे अमाऊंट किती झाली 1600. कशी अमाऊंट काढली 400 वस्तू गुणिले 4, 1600 अमाऊंट झाली. इश्यूमध्ये डॅश 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 केलं. आता स्टॉक लिहिण्याची पद्धत पुन्हा एकदा बघा. स्टॉक लिहिताना काय करायचं, पाठीमागच्या डेटचा जो स्टॉक शिल्लक आहे 50 वस्तू आणि 300 वस्तू त्या पहिल्यांदा लिहायच्या. 50 वस्तू 50 वस्तू पहिल्यांदा लिहिल्या जुन्या रेटप्रमाणे 4.10 प्रमाणे 205चा. जो जुना स्टॉक आहे तो आहे तसं लिहिला. पुन्हा 300 वस्तू ज्या पाठीमागच्या होत्या त्या सगळ्या स्टॉक 300 वस्तू 4.5 प्रमाणे 1350. जुना स्टॉकची क्वांटिटी, जुन्या स्टॉकचा रेट, जुन्या स्टॉकची अमाऊंट आहे तशी घेतली. आणि आत्ता जे आपण काय 25 तारखेला 400 वस्तू 4 रुपये प्रमाणे खरेदी केल्या 1600 रुपयाच्या, तो सगळ्यात शेवटी लिहायचा. म्हणून 400 वस्तू 4 रुपये प्रमाणे 1600च्या. आता आपल्याकडे बघा एकूण किती प्रकारचे स्टॉक शिल्लक झाले. आपल्याकडे स्टॉक एकूण 3 प्रकारचे झालेले आहेत. एक म्हणजे पहिला 50 वस्तू, परत 300 आणि परत 400 असे 3 प्रकारचे. आता या 3 पैकी पहिल्यांदा कोणता लॉट इश्यू केला जाईल. आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिल्यांदा वस्तू आल्या त्या पहिल्यांदा आउट करायच्या. पहिल्या वस्तू कुठल्या तर त्या 1 नंबरला लिहिलेल्या असतात. पहिल्या वस्तू 50 इश्यू, तो लॉट संपल्यावर त्याच्या पुढचा, तो लॉट संपल्यानंतर त्याच्या पुढचा, ह्या सिक्वेन्सनं वस्तू इश्यू केल्या जातील. ओके, 25 तारीख झाली. त्याच्यानंतर टेबल बघा एक्झाम्पल 25 नंतर. आता पहिलं टेबल पूर्ण संपले 25. दुसऱ्या टेबलमध्ये बघा 25 नंतर पुढची तारीख 26 आणि 30, दोनच डेट्स राहिलेल्या आहेत. 26 तारखेला 200 युनिट्स इश्यू केलेले आहेत. दुसरा टेबल इश्यूच आहे. 26 जानेवारीला किती इश्यू केले आहेत 200. आता एक्झाम्पलमध्ये बघा आपल्याला वस्तू इश्यू करायच्या आहेत. इश्यू करायच्या म्हणजे ते कुठं रेकॉर्ड होईल ह्या इश्यू कॉलममध्ये. हा आपला इश्यू कॉलम आहे. पहिला हा कॉलम डेट आहे, हा रिसीट आहे, हा इश्यू आहे आणि शेवटचा बॅलन्स आहे. बरोबर. आता 26 तारखेला इश्यू करायचे म्हणून तारीख लिहिली 26. इश्यू करायचे म्हणून रिसीटमध्ये डॅश डॅश डॅश. किती इश्यू करायला सांगितल्यात 200. आता 200 इश्यू करताना कोणत्या लॉटमधून करायचा. पाठीमागचे हे 3 लॉट होते. पहिल्यांदा कशातून इश्यू करायचा, जो पहिला लॉट येतो. पहिला लॉट फक्त 50चा आहे, मग तो सगळा लॉट इश्यू करावा लागेल कारण आपल्याला 200 इश्यू करायचे आहेत. म्हणून पहिला लॉट किती 50 वस्तू 4.10 प्रमाणे 205च्या होत्या, तो सगळा लॉट इश्यू केला बघा. 50 वस्तू 4.10 प्रमाणे 205चा. हा पहिला लॉट सगळा संपवला. बरोबर. आपल्याला एकूण 200 इश्यू करायला सांगितल्यात, त्यापैकी 50 इश्यू करून झाल्या. अजून राहिल्या 150. त्या कशातून, जे स्टॉक आहे पहिला लॉट सगळा संपलेला आहे, जो दुसरा लॉट आहे त्याच्या पुढचा त्यातून. मग दुसरा लॉट किती वस्तूंचा आहे 300. रेट किती आहे 4.50. मग ह्या 300च्या लॉटमधून राहिलेल्या 150 इश्यू करायच्या. म्हणून लिहिलं बघा 150 वस्तू 4.50 प्रमाणात 150 गुणिले 4.5 गुणाकार येतो 675 रुपये. ह्या 150 वस्तू सेकंड लॉटमधून इश्यू केल्या, ज्याचा रेट किती होता 4.5. मग 150 वस्तू 4.5 प्रमाणे 675 रुपयाच्या. मग आता प्रश्न येतो स्टॉक इश्यू 200 वस्तू इश्यू करायच्या होत्या, त्या इश्यू करून झाल्या. आता शिल्लक स्टॉक कोणता राहील बघा. पहिला लॉट 50 होता, तो सगळा संपलेलाच आहे, तो संपला पूर्ण. दुसरा लॉट होता 300 क्वांटिटीचा, त्यातून आपण किती आत्ता वापरल्या इश्यू केल्या 150. मग 300 पैकी 150 गेल्या, मग शिल्लक राहिल्या किती 150 वस्तू शिल्लक राहिल्या. त्याचा रेट तोच त्या ह्याचा किती 4.5. मग 150 वस्तू 4.5 प्रमाणे किती रुपयाच्या झाल्या
675 झाल्या. हा झाला पहिला लॉट. आणि जो शेवटचा 400चा लॉट आहे शेवटचा, ओके, हा 400चा लॉट तो ॲज इट इज आहे म्हणून तो ॲज इट इज दिला. 400 वस्तू 4 रुपये प्रमाणे अमाऊंट किती 1600. म्हणजे आता आपल्याकडं 2 लॉट शिल्लक आहेत, एक म्हणजे 150 आणि एक म्हणजे 400. असे 2 लॉट आपल्याकडे शिल्लक आहेत. ओके, 26 तारीख झाली. त्याच्यानंतर आता शेवटची तारीख बघा, 26 नंतर शेवटची तारीख आहे 30. 30 तारखेला पुन्हा 250 वस्तू इश्यू करायच्या आहेत. इश्यू करायचे म्हणजे ते रेकॉर्ड करताना 250 वस्तू इश्यू करायला सांगितल्यात. मग इश्यू कोणत्या कॉलमला येईल? इश्यू कॉलमला. हा इश्यू कॉलम आहे. आता इश्यू करताना पुन्हा हेच बघायचं, पाठीमागं स्टॉक कुठला होता. एक लॉट होता 150चा आणि दुसरा लॉट आहे 400चा. आपल्याला इश्यू किती करायला सांगितलं? 250. पहिल्यांदा कशातून इश्यू कराल? जो 150चा लॉट आहे 150च्या लॉटमधनं इश्यू कराल का 400? आपली मेथड फिफो आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिला स्टॉक आहे, पहिला स्टॉक कुठला 150चा, तो संपवला जाईल. आपल्याला 250 इश्यू करायचे आहेत. पहिला लॉट 150चा सगळा इश्यू करा. 150 वस्तू 4.5 प्रमाणे 675. तो इश्यू केला बघा. 150 वस्तू 4.5 प्रमाणे 675. हा पहिला लॉट सगळा संपला. 150 इश्यू करून झाल्या. आपल्याला टोटल 250 इश्यू करायचे आहेत. त्यातल्या 150 झाल्या, राहिले किती? 100. मग ते कशातून इश्यू करायच्या? पुढच्या लॉटमधून. पुढचा लॉट 400चा आहे, त्यातनं 100 इश्यू करा. म्हणून 100 वस्तू, त्याचा रेट किती होता बघा? 4 रुपये. तोच रेट लिहिला 4 रुपये. 100 वस्तू 4 प्रमाणे गुणाकार किती? 100 गुणिले 4 म्हणजे 400. एवढे इश्यू करून झाल्या. ओके, आता शिल्लक किती? शिल्लक लिहिताना मागचा स्टॉक बघायचा. पहिला लॉट सगळा संपवलेला आहे. दुसरा लॉट होता 400चा, त्यातला किती इश्यू केल्यात आत्ता आपण? त्यात दुसऱ्या लॉटपैकी 100. मग 400पैकी 100 वस्तू इश्यू केल्या, राहिल्या किती? 300 वस्तू शिल्लक राहिल्या. त्याचा रेट तोच 300 वस्तू. कुठला होता रेट? जो 400 वस्तूंचा रेट होता 4 रुपये, तोच रेट. 400पैकी 100 इश्यू केल्या, मग राहिल्या 300 वस्तू 4 रुपयाप्रमाणे. 300 गुणिले 4, त्याची अमाऊंट किती झाली तर 1200 रुपये. सो दिस इज एक्झाम्पल ऑन फिफो मेथड. Under the FIFO method, the store's ledger account is prepared in this manner. 4 columns are prepared. In date column, we record the date. In receipt column, we record goods coming in the godown. गोडाऊनमध्ये वस्तू आल्या की त्या रिसीटमध्ये येतात, रेकॉर्ड केल्या जातात. गोडाऊनमधनं वस्तू इश्यू केल्या, एखाद्या डिपार्टमेंटला दिल्या की त्या इश्यू कॉलममध्ये रेकॉर्ड होतात. बिझनेसमध्ये चोरी झाली, गुड्स कुणीतरी घेऊन गेलं, तरीसुद्धा वस्तू गोडाऊनमधनं बाहेर गेल्या म्हणून ते इश्यू कॉलममध्ये येतील. गोडाऊनमध्ये समजा शॉर्टेज आहे असं लक्षात आलं, कारण समजा कुणी वस्तू चोरीने नेल्या गेल्या असतील त्यामुळे शॉर्टेज झालं असेल, तरी वस्तू गेल्या, ते इश्यू कॉलममध्ये येतं. अँड लास्ट कॉलम इज बॅलन्स. बॅलन्स कॉलममध्ये शिल्लक किती ते बॅलन्स कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट फिफो मेथड. थँक्यू.